गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल आणि हसत असाल. आज मी आलेली आहे टेरेसवरती. रोज खाली चालते पण आजपासून म्हटलं टेरेसवर चालायचं. आणि डॉक्टरांकडे काल जाऊन आले. त्यांनी सांगितलं किमान 45 मिनिटं रोज चाला, म्हणजे तुमचे जे काही त्रास आहेत ते कमी होतील. त्यामुळं खूप भरभर, एकदम भरभर 45 मिनिटं चालायचे. आता वाजलेत 6:30. उजाडलं आहे चांगलं. 6:15लाच मी खाली जाणार ठरवल्याप्रमाणे. चला तर भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. वाजले आहेत 7:30 आणि आज रविवारमुळे उशिरा उठले आणि आंघोळ वगैरे व्हायची आहे. त्यामुळे अवताराकडे जरा इग्नोर करा. कपड्यांच्या घड्या घालून घ्याव्यात म्हटलं, कारण बेडवर सगळा पसारा दिसतो. आपल्या 3च रूम आहेत, त्यामुळे हॉल स्वच्छ ठेवावा लागतो, सतत आवरावा लागतो. आता इथं परत बघा, परवा दिवशी मी हे टेबल समोरचं आवरलं होतं. ओवीनं किती पसारा घातलाय बघा. म्हणजे ती खूप पसारा घालते. खेळण्यातलं तिचं सगळं, अभ्यासाचं सगळं असं खूप सांगते मी तिला, वस्तू जागेवर ठेव, जागेवर ठेव. पण कधी कधी ठेवते, कधी कधी अशी करते. त्यामुळे मग ते पण आवडायचंय. आज रविवार आहे. आज झाडू, फरशी सगळं निवांत सगळं करणार आहे. टॉयलेट, बाथरूम घासणं. म्हणजे आज एकूण काय तर 11 पर्यंत जेवढं होईल तेवढं क्लिनिंग करणार आहे. आणि त्यानंतर मग स्वयंपाक आणि मग व्हिडिओ असं बघणार आहे. किंवा आज एखाद्या वेळेस इंडियन मॉम सुनेत्राच्या व्हिडिओला सुट्टी पण देईन, काही सांगू शकत नाही. केला मूड आला तर करीन पण. आणि डोळे जरा सुजलेत, जरा आहे प्रॉब्लेम थोडासा. डोळे सुजतायत, सकाळी सकाळी सुजतायत आणि नंतर नीट होत आहेत. आणि आता घाम पण आलाय ना मला. मी पाऊण तास बरोबर चालले. काल डॉक्टरांकडे गेले होते, काही हेल्थ इश्यू आहेत म्हणून. तेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं एकदम भराभरा 45 मिनिटं रोज चाला. आणि एक औषध दिले गरम पाण्यातून घेण्यासाठी. ॲलोपॅथिक डॉक्टर आहेत, ॲलोपॅथीचे डॉक्टर आहेत ते. पण रिझल्ट खूप चांगला आहे. म्हणजे अखिलेशला सुद्धा सायनसचा प्रॉब्लेम चालू होता. नाकातलं त्याचं हाड वाढल्यावर खूप मोठं ऑपरेशन त्याचं झालं होतं गेल्या वर्षी. पण या डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशनची वगैरे काही गरज नाहीये, आपण त्याला ॲलोपॅथीच्या म्हणजे साबुदाण्याच्या छोट्या छोट्या गोळ्या असतात ना, त्या देऊयात. आणि त्याला खरंच इतकं आता बरं वाटतंय. श्वास वगैरे त्याला घ्यायला त्रास व्हायचा, तर एकदम तो आता फिट आहे, एकदम फिट आहे. आणि मला सुद्धा काल सांगितलंय त्यांनी की मी सांगतो त्या पद्धतीनं करा. 45 मिनिटं चाला आणि जेवणाच्या आधी 1 काकडी आणि 1 टोमॅटो खावा. तर आपण 1 काकडी मला वाटते सगळ्या कुटुंबामध्ये 4 जणांसाठी चिरतो, तर नाही, ते चुकीचं आहे. ते म्हटले 1 काकडी 1 टोमॅटो पोटात गेलाच पाहिजे. 4 वाजता भूक लागली, नाही सांगते तुम्हाला व्यवस्थित. आधी तुम्ही सकाळी एकदा काकडी टोमॅटो खावा. नाश्ता स्किप करा, नाश्ता करू नका. आणि नंतर मग तुम्ही व्यवस्थित जेवण जेवा. पोळी, भाजी, भात, वरण जे काही असेल ते. 4 वाजता भूक लागली तर एखादं फळ खावा. आता हे सगळंच मला जमेल असं मी काही म्हणत नाहीये. प्रयत्न करेन स्वतःसाठी वेळ देण्याचा, आणि स्वतःसाठी वेळ हा दिलाच पाहिजे. सीझनल फ्रूट कुठलेही खावा, म्हणजे आपल्याला जे स्वस्त असतात. अगदी आता 250 रुपयानं सफरचंद आहेत, तर आपल्याला ते घ्यायला जमत नाहीत. मग केळ घ्या, काही घ्या, ज्यातून तुम्हाला प्रोटीन पण मिळेल, सगळेच मिळेल. अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे, डाएट करायचं आहे. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये भाकरी खावा सांगितले. भाकरी मी अजिबात खात नाही. मला वाटतंय मला भाकरी खाऊन
किती वर्ष झाले असतील, 3-4 वर्ष झाले असतील ताईकडे भाकरी खाल्ली होती. पण आता नाही, आता भाकरी खायला सुरुवात करणार आहे. रोज रात्री भाकरीच करणार आहे. कारण भाकरीमध्ये ते म्हटले हे असतं काय, फायबर असतं आणि त्यामुळं आपला कोठा वगैरे व्यवस्थित साफ व्हायला मदत होते आणि पचायला भाकरी हलकी असते. गहू जो असतो तो पचायला खूप जड असतो, म्हणजे इलॅस्टिक सारखं ते रबर सारखं ताणलं जातं, त्यामुळे ते पोटात सुद्धा आतड्यांना चिकटून बसतं. म्हणून एकदा तुम्ही एक चपाती खावा सकाळी, पण संध्याकाळी न चुकता भाकरी खावा आणि भरपूर पालेभाज्या खावा. आता हे सगळं मी तुम्हाला का सांगतेय, तर तुम्हालाही जर असं काही हेल्थ इश्यू असतील, श्वासाचे, वजनाचे किंवा बेली फॅटचे, तर ह्या सगळ्यासाठी हे सगळं केलं पाहिजे. नुसतंच आपण म्हणू की मी हे केलं, थोडासा व्यायाम केला, चालून आले, असं नाही. चालण्याची पण त्यांनी पद्धत सांगितली की 45 मिनिटं लेफ्ट राईट, म्हणजे पिरियड जसं करतो आपण तशा पद्धतीनं हात हलवत खूप मोठं पाऊल घेत चालायचं, म्हणजे मग तुमच्यावर त्याचा इफेक्ट होईल. आणि तेवढं मी बरोबर चालले, इतकं मस्त वाटलं. आज तर पहिला दिवस आहे, आज पाय दुखतील माहितीये मला, उद्या पाय दुखतील, तिसऱ्या दिवशीपासून पाय दुखायचे बंद होतील. आणि संध्याकाळी जेवल्यावर 15 मिनिटं घरात शांतपणे चाला. दुपारी जेवलात की शांतपणे घरामध्ये 15 मिनिटं चाला. जेवलं की लगेच झोपू नका. आणि खरं आहे हे, आपण याचा विचार करत नाही. रात्री काही जण 10:30ला वगैरे जेवतात, मला विशेष वाटतं. मी नाही, मी संध्याकाळी 8ला जेवते, म्हणजे जेवते. खरं तर 7-7:30ला जेवलं पाहिजे, पण आपल्या इकडं आपल्याला आजी वगैरे सांगत आली की तिन्ही सांजचं जेवू नये, म्हणून मी 7:30 ते 7:45ची वाट बघते. 7:45ला माझं जेवण होतं व्यवस्थित, जे काही असेल ते, आणि 8ला 8:15ला तर मी माझ्या कामाला म्हणजे रिप्लाय वगैरे द्यायला सुरुवात करते. असं माझं रुटीन आहे, भांडी वगैरे सगळं घासून. तर सगळं डेली लाईफस्टाईल आजपासून बदलून टाकणार आहे. चालत होते मी ह्याच्या आधी पण एक किती 15 मिनिटं, 45 मिनिटं चालेल असं सुद्धा वाटलं नव्हतं, पण पहिल्याच दिवशीच चालू शकले. मस्तपैकी घाम आला, छान वाटलं. खाली आले, गार पाणी पिलं. जाताना गरम पाणी पिऊन गेले होते, आल्यावर गार पाणी पिलं. आता हा सगळा पसारा आवरायचा, झाडू फरशी हा सुद्धा एक व्यायामच आहे, तो सुद्धा आपल्याला करायचाच आहे. आणि मग बाकीच्या गोष्टींना सुरुवात करायची. चला आता तुम्हाला भेटते थोड्या वेळाने. इथं आता मी चहा ठेवलाय आणि मटर पनीर आज करणार आहे मी. हिरवा मटार सोलून घेतलाय आणि पनीर त्यामध्ये घालणार आहे. त्यासाठी एका टोमॅटोची ग्रेव्ही करणार आहे आणि हे आपलं रेडीमेड पनीर माखनवाला मिक्स यामध्ये करणार आहे. खूप छान होती. कधी कधी अशी पण करते आणि कधी घरगुती मसाल्यात सुद्धा करते, पण आज या मसाल्याची करणार आहे कारण रविवार आहे, रविवारी काहीतरी खास झालं पाहिजे. आणि चकोल्या परवाच झाल्यावर त्या इडली झाली होती, मग म्हटलं आज काय करावं, तर आज पनीर करावं. तर चला आता मस्तपैकी चहा पिऊया थोडासा आणि मग पुढच्या कामाला लागूया. रविवारी खूप कामं असतात, म्हणजे एक्स्ट्राची. शनिवार रविवार मला काम खूप असतं. इतर वेळेस मग थोडं रोजचं, म्हणजे कसं शाळेमुळे लवकर आवरतं, पण आता माहितीये ना आज शाळा नाहीये की मग ते निवांत आवरलं जातं. तर अशा पद्धतीने आता आपण चहा घेऊया. अखिलेश घेतो कॉफी, त्यामुळे त्याला चहा नाही ठेवलेला.
ठेवलं तर वरती येतो. असला कचरा आपल्याकडे पण आहे पण त्याला धारच नाही, कापतच नाही काही नाही. करून घेतलाय जिरा राईस आणि आपलं इथं मटर पनीर तयार आहे. जिरा राईस आता कणिक मळलेली आहे, फक्त पोळ्या करायच्या आणि जिरा राईसला 2 शिट्ट्या फक्त घ्यायच्या, लगेच शिजतो. काही गोष्टी शेअर केल्या, छोटासा ब्लॉग समजा, व्हिडिओ समजा, छोटंसं रुटीन समजा माझं, मी ते तुमच्याबरोबर शेअर केलं आणि मला शेअर करण्यात आनंद होतो, तुम्हाला बघण्यात आनंद होतो, यातच माझं समाधान आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. तुमचा एक लाईक मला बरंच मोटिवेशन देऊन जातो आणि नेहमीप्रमाणे सांगते, कुणाकडून अपेक्षा करू नका, दुःखावर मात करायला शिका आणि हसत राहा, आनंदी राहा आणि समाधानी राहा. श्री स्वामी समर्थ.